श्री कुमार नामदेव देसाई यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न। अग्रीपाडा मोटर लोडर सकाळ पाळीतर्फे कृतज्ञता व्यक्त। मुंबई। अग्रीपाडा मोटर लोडर सकाळ पाळीचे मुकादम बंधू आदरणीय श्री कुमार नामदेव देसाई हे वयाच्या 58व्या वर्षी महानगरपालिकेच्या सेवेतून 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांच्या प्रदीर्घ आणि निस्वार्थ सेवेची दखल घेऊन 13 जून 2025 रोजी त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम सर्व कामगार बंधू, मुकादम बंधू आणि कनिष्ठ पर्यवेक्षक श्री पवार साहेब यांच्या उपस्थितीत आणि उत्स्फूर्त सहकार्याने मोठ्या उत्साहात पार पडला। आणि अजूनही 8 वाजेपर्यंत असतो, तर तिन्ही चार माझ्याकडेच आहे, सकाळपर्यंत दुपारपर्यंत रात्रपर्यंत। तर एवढा रोड आहे ना, असा भिंगरीसारखं मला असं फिरावं लागतं। एक तर माझ्याकडे गाडी नाही आहे, एक गाडी आहे महानगरपालिकेची, ती ईस्टला असते, त्याच्याकडे मागावं लागतं या म्हणून एखादा मी पायीच प्रवास करतो पूर्ण दिवस। पण एवढं लोडिंग वर्किंग चालू आहे ना सध्या, आता प्लॅनिंगच वेगळं आहे की आता एमसी आहेत ना, ॲडिशनल कमिशनर महानगरपालिका, त्यांचे प्लॅनिंग वेगळे आहे कामाबाबतची। हा आपला काम। यावेळी अग्रीपाडा मोटर लोडर सकाळ पाळीच्या वतीने श्री कुमार नामदेव देसाई यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे अग्रीपाडा मोटर लोडर सकाळपाळी कमिटीने मनपूर्वक आभार मानले। कमिटीने या प्रसंगी नम्र विनंती केली की भविष्यातही असेच सहकार्य मिळत राहो, जेणेकरून सामूहिक कार्यांना बळकटी मिळेल। आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 न्यूज मुंबई। आयुष्यमान नितेश कांबळे, आपण या ठिकाणी नितेश कांबळे यांचा सत्कार पवार साहेबांच्या हस्ते कनिष्ठ वीक्षक पवार साहेबांना विनंती करेल। नवीन मुकादमपदी नियुक्त झालेले आमचे कामगार नितेश कांबळे। नितेश कांबळे यांचा सत्कार पवार साहेब करतील अशी विनंती करतो। पुढील वाटचालीला मला चांगलं काम आयुष्यमान नितेश कांबळे, आपण या ठिकाणी नितेश कांबळे यांचा सत्कार पवार साहेबांच्या हस्ते कनिष्ठ वीक्षक पवार साहेबांना विनंती करेल। नवीन मुकादमपदी नियुक्त झालेले आमचे कामगार नितेश कांबळे। नितेश कांबळे यांचा सत्कार पवार साहेब करतील अशी विनंती करतो। पुढील वाटचालीला मला चांगलं काम कामावर ऑफ नाही घेतले अजून, आणि एवढा लोड आहे ना कामाचा। मध्ये पुत्री गेली, मी रात्री 10 पर्यंत होतो 5 दिवस, आणि अजूनही 8 वाजेपर्यंत असतो, तर तिन्ही चार माझ्याकडेच आहे, सकाळपर्यंत दुपारपर्यंत रात्रपर्यंत। तर एवढा रोड आहे ना, असा भिंगरीसारखं मला असं फिरावं लागतं। एक तर माझ्याकडे गाडी नाही आहे, एक गाडी आहे महानगरपालिकेची, ती ईस्टला असते, त्याच्याकडे मागावं लागतं या म्हणून
एखाद्या नाहीतर मी पायीच प्रवास करतो पूर्ण दिवस. पण एवढं लोडिंग वर्किंग चालू आहे ना सध्या. आता प्लॅनिंगच वेगळं आहे की आता एमसी आहेत ना, ॲडिशनल कमिशनर महानगरपालिका, त्यांचे प्लॅनिंग वेगळे आहे कामाबाबतचे. हा आपल्या कामाबाबतचं झालं. त्यांचे वेगवेगळे प्लॅनिंग चाललेले आहेत. आपल्याला हॅरेसमेंट करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या माध्यमातून कामावर ऑफ नाही घेतले अजून. आणि एवढा लोड आहे ना कामाचा. मध्ये पृथ्वी गेली, मी रात्री 10 पर्यंत होतो 5 दिवस आणि अजूनही 8 वाजेपर्यंत असतो. तर 3 तास माझ्याकडेच आहे, सकाळपर्यंत दुपारपर्यंत रात्रपर्यंत. तर एवढा लोड आहे ना, असा भिंगरीसारखं मला असं भिंगरावं लागतं. एक तर माझ्याकडे गाडी नाही आहे, एक गाडी आहे महानगरपालिकेची, ती ईस्टला असते, त्याच्याकडे मागावं लागतं या म्हणून एखाद्या. नाहीतर मी पायीच प्रवास करतो पूर्ण दिवस. पण एवढं लोडिंग वर्किंग चालू आहे ना सध्या. आता प्लॅनिंगच वेगळं आहे की आता एमसी आहेत ना, ॲडिशनल कमिशनर महानगरपालिका, त्यांचे प्लॅनिंग वेगळे आहे कामाबाबतचे. हा आपल्या कामाबाबतचं झालं. त्यांचे वेगवेगळे प्लॅनिंग चाललेले आहेत. आपल्याला हॅरेसमेंट करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या माध्यमातून कामावर ऑफ नाही घेतले अजून. आणि एवढा लोड आहे ना कामाचा. मध्ये पृथ्वी गेली, मी रात्री 10 पर्यंत होतो 5 दिवस आणि अजूनही 8 वाजेपर्यंत असतो. तर 3 तास माझ्याकडेच आहे, सकाळपर्यंत दुपारपर्यंत रात्रपर्यंत. तर एवढा लोड आहे ना, असा भिंगरीसारखं मला असं भिंगरावं लागतं. एक तर माझ्याकडे गाडी नाही आहे, एक गाडी आहे महानगरपालिकेची, ती ईस्टला असते, त्याच्याकडे मागावं लागतं या म्हणून एखाद्या. नाहीतर मी पायीच प्रवास करतो पूर्ण दिवस. पण एवढं लोडिंग वर्किंग चालू आहे ना सध्या. आता प्लॅनिंगच वेगळं आहे की आता एमसी आहेत ना, ॲडिशनल कमिशनर महानगरपालिका, त्यांचे प्लॅनिंग वेगळे आहे कामाबाबतचे. हा आपल्या कामाबाबतचं झालं. त्यांचे वेगवेगळे प्लॅनिंग चाललेले आहेत. आपल्याला हॅरेसमेंट करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या माध्यमातून